नमस्कार मित्रांनो. जे मनरेगा आयुक्त आहेत त्यांनी शेतकऱ्यांसोबत अक्षरशः खेळ लावलेला आहे. जे सार्वजनिक कामं आहेत त्यासाठी कोट्यवधीचा निधी वाटत ते फिरत आहेत, कारण त्यांचे राजकीय संबंध असतात, राजकीय कॉन्ट्रॅक्टर असतात, राजकीय कामं असतात. पण जे शेतकरी आहेत, ज्यांचा कोणी वाली नसतो, ज्यांना कोणी प्रतिनिधी नसतो, त्यांचे विहिरीचे बिलं मागच्या 2-3 वर्षापासून दाबून धरलेले आहेत. आणि आता परत एक नवीन अट आणलेली आहे की 20 जणांच्या वर गावात कामं देता येणार नाही. ही सार्वजनिक कामासाठी अट नाहीये. म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा दलाल असेल, दल्ला असेल, त्याला 2-2, 3-3, 4-4 कोटीची कामं करता येणार. मात्र शेतकऱ्याला 2 लाखाची, 5 लाखाची विहीर करायची तर त्याच्यावर दबाव आणला जाणार आणि 20च विहिरी करा म्हणून हे करण्यात येणार. हे वेगळं. दुसरा विषय म्हणजे लाखो कामं फक्त ऑनलाईन करून ठेवायची, वर्षभर ती पेंडिंग करून ठेवायची आणि जेव्हा प्रत्यक्षात काम करायचं त्याला तांत्रिक मान्यता द्यायची नाही, त्याचं जिओ टॅगिंग करायचं नाही, फक्त वर्क ऑर्डर करून ठेवायच्या, लॉग इनला कामं गठ्ठा भरून दाखवायचे आणि मग ते वेळेवर डिलीट करायचे. असे एक ना अनेक भोंगळगांडे कारभार या मनरेगा आयुक्ताचे यांचे सुरू आहेत. खरतर नेत्यांनी या महाराष्ट्राचा धुरळा उडवलाच आहे. या महाराष्ट्राला नेत्यांनी विकून खाल्लेलंच आहे. मात्र एक जी योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे मनरेगा, याच्यामध्ये देखील हे मनरेगा आयुक्त ढवळाढवळ करून शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पडत आहे. या ठिकाणी शेतकऱ्याच्या कामासाठी जी 20 जणांची अट आहे ती कुठल्याही सार्वजनिक कामासाठी नाही, फक्त वैयक्तिक कामांसाठी आहे. खरं तर शेतकऱ्याला दुसरं काही मिळतच नाही. मात्र या मनरेगातून थोडे बहुत कामं मिळत होते. गोठ्याचे कामं मागच्या वर्षभरापासून बंद आहे. वर्षभरापासून विहिरीचे प्रस्ताव टाकलेले ते देखील बंद आहे. आणि आता नवीन अट या आयुक्तांनी आणली आहे. या आयुक्ताला उघडं पाडण्याचं काम, याच्यामध्ये राजकीय नेत्यांचं याच्याकडे लक्ष नाहीये. राजकीय नेते निवडणुकांमध्ये सार्वजनिक कामापुरतेच लक्ष घालतात. एखाद्या ठेकेदाराला, एखाद्या दलालाला सार्वजनिक काम द्यायचं, त्याच्यामधून टक्केवारी घ्यायची आणि टक्केवारी देऊन बिलं पास करायचे. इथले बीडीओ, इथले सीओ, इथले आयुक्त हे सगळे हे कामं करत आहे. मात्र शेतकऱ्याला टक्केवारी मागितली की दांगडा होतो, शेतकऱ्याला पैसे मागितले की वाद होतो. म्हणून शेतकऱ्याचे कामं दाबून ठेवायचे, शेतकऱ्याचे कामं दाबून ठेवायचे, हा प्रकार या आयुक्तांनी लावलेला आहे. म्हणून या आयुक्ताला उघडं पाडण्याचं काम पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करणार आहे. या आयुक्तांनी पंचायत समितीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार लावलेला आहे, कशा पद्धतीने शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे, हे पुढच्या 8 दिवसामध्ये आम्ही उघडं पाडणार आहोत. यांना, इथल्या बीडीओला, इथल्या सीओला मी चॅलेंज करतो की जर का 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांचे पेंडिंग कामं मार्गी लागले नाही, फक्त तुम्ही ऑनलाईन करून ठेवले, प्रत्यक्षात त्यांची जिओ टॅगिंग नाही, प्रत्यक्षात त्यांची तांत्रिक मान्यता नाही, आणि हे फक्त ऑनलाईन करून सरकारवर बोजा दाखवायचा की आमच्या पंचायत समितीला एवढे कामं आहे, आमच्या पंचायत समितीला पेंडिंग काहीच नाही, आणि जमिनीवर मात्र शेतकऱ्याला त्रास द्यायचा, हा सर्व जो प्रकार आहे हा निंदनीय आहे. एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नागरिकांना प्रलोभन देऊन आमच्याकडे तिजोरी आहे, आमच्याकडे चावी आहे म्हणून असे नाटके करत आहे, तर दुसरीकडे अधिकारी हे मनरेगा आयुक्त शेतकऱ्यांना त्रास देत आहे. येत्या 8 दिवसामध्ये यांना उघडं पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आमचा दणका केंद्र सरकारपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही, एवढंच एक लाईव्हच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान.